दादा आपण काळजी करू नका। जयंत पाटील साहेबांनी मी उजव्या आणि डाव्या बाजूला तुमच्या काही काळजी करायचं कारण नाही। आम्ही कवच कुंडल बनून तुमच्या बरोबर आहोत। काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका। कसलाही संघर्ष असू दे, उद्या कुठल्याही संघर्षाला जयंत पाटील साहेबांनी आम्ही कारखान्याच्या दारात येऊन उभारू। काळजी करू नका। तुमची दुःख जाणू शकतो, तुमच्या सुखामध्ये सहभाग होऊ शकतो आणि तुमचे अश्रू पुसण्याचं काम शेतकऱ्याचा मुलगा म्हणून निश्चितपणे सत्यजित पाटील करणार, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। मतदारसंघात 8 दिवस आबा फिरला नाही तोपर्यंत सगळ्यांची नावं त्याला पाठ झालेली आहेत। म्हणजे सगळ्यांची नावं सत्यजितना पाठ झालेली आहेत। या तालुक्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण असेल तर ते 100% गणपतराव दादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्हा सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम ते या ठिकाणी करतात। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या राजकारणाची जाण असणारा एक सत्यजित पाटलांसारखा कार्यकर्ता याला उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली आणि ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण बदललं। आपण म्हणतो कधी कधी सकाळीचं वातावरण संध्याकाळी एकदम वेगळं असतं, तसं सत्यजित पाटलाची उमेदवारी जाहीर झाली आणि एकदम वातावरणामध्ये बदल झाला। एक उत्साह लोकांच्या मध्ये निर्माण झाला की आपल्याला एक पर्याय मिळालेला आहे आणि त्या पर्यायासोबत राहण्याची भूमिका लोकांनी घ्यावी, या पद्धतीचं वातावरण सुदैवानं त्या ठिकाणी निर्माण झालेलं। आणि म्हणून आता राहिलेल्या 24-25 दिवसामध्ये तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे। हातकणंगल्यामध्ये सुजित विंचेकर असतील, राजीव आवळे असतील आणि आमदार राजूबाबा असतील, हे तिघं एकत्र येऊन हातकणंगल्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करतायत। शिरोळमध्ये आदरणीय गणपतराव दादा आहेत, उल्हास पाटील आहेत, आमची बाकीची सगळी रावसाहेब आहेत, सगळी मंडळी आहेत, हे चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करतायत। आणि म्हणून आता आपली कोल्हापूर म्हणून जबाबदारी आहे की जास्तीचं मताधिक्य आपल्याला या दोन्ही मतदारसंघातून कसं देता येईल, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी असणार आहे। आदरणीय गणपतराव दादांनी आज या सभेला तुम्हा सगळ्यांना बोलवलेलं आहे। एक निर्णायक अशी भूमिका त्यांनी सातत्यानं घेतलेली आहे। या तालुक्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण असेल तर ते 100% गणपतराव दादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्हा सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम ते या ठिकाणी करतात। आणि म्हणून सगळ्यांनी मिळून या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात असतात। आता आपली जबाबदारी आहे, हा जाहीरनाम्याची अंमलबजावणी व्हायची असेल, हा जाहीरनाम्याचा फायदा सामान्य माणसाला या देशातला व्हायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचा खासदार करणं ही तुमची आमची जबाबदारी भविष्य काळात असणार। सत्यजित पाटलांसारखा एक चांगलं कर्तृत्वान चेहरा आपल्या पुढे आलेला आहे, एक तरुण चेहरा आपल्या पुढे आलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी केला। मतदारसंघात 8 दिवस आबा फिरला नाही तोपर्यंत सगळ्यांची नावं त्याला पाठ झालेली आहेत। म्हणजे सगळ्यांची नावं सत्यजितना पाठ झालेली आहेत। असा कार्यकर्ता मिळणार नाही जो जिल्हा परिषद, ग्रामपंचायत ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या माणसानं बघितलेल्या आहेत, तुमची दुःख जाणू शकतो, तुमच्या सुखामध्ये सहभाग होऊ शकतो आणि तुमचे अश्रू पुसण्याचं काम शेतकऱ्याचा मुलगा म्हणून निश्चितपणे सत्यजित पाटील करणार, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। दुसरी एक ग्वाही आपल्याला जयंत पाटील साहेब द्यावी लागेल तुम्हाला आणि मला की दर 2-3 महिन्याला सत्यजित पाटील प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेतील। यावं लागेल महिना-2 महिन्यातनं एकदा। मध्ये आधी लग्न मयत ह्याला खासदार येऊन जातात, तो भाग वेगळा, परंतु किमान महिना-2 महिन्यातनं एकदा खासदार शिरोळला आले, दिवसभर बसले, जयसिंगपुरात आले, दिवसभर बसले, अशा पद्धतीचं नियोजन येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल। आणि म्हणून शिवसैनिकांना देखील उल्हास पाटील सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की खासदारांची जबाबदारी आता तुमची आहे। मशाल चिन्ह घेऊन या ठिकाणी आपण काम करतोय।
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इंडिया आघाडी असेल, या सगळ्याला बरोबर घेऊन पुढच्या 24 दिवसामध्ये मशाल हे चिन्ह घराघरामध्ये कसं पोचवता येईल, लोकांच्यापर्यंत कसं पोचवता येईल, हा प्रयत्न आपण ताकदीनं या ठिकाणी करावा. गणपतराव दादा ताकदीनं या निवडणुकीमध्ये आज उतरलेले आहेत. दादा आपण काळजी करू नका, दादा आपण काळजी करू नका. जयंत पाटील साहेब आणि मी उजव्या आणि डाव्या बाजूला तुमच्या, काही काळजी करायचं कारण नाही. आम्ही कवच कुंडल बनून तुमच्या बरोबर आहोत. काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका. कसलाही संघर्ष असू दे, उद्या कुठल्याही संघर्षाला जयंत पाटील साहेबांनी आम्ही कारखान्याच्या दारात येऊन उभारू. काळजी करू नका. त्यामुळे निश्चिंत राहा, काही येऊ दे. शेवटी आज आपण जे काही नेतृत्व करतोय, काम करतोय, ते शेतकऱ्याचं काम करतोय, शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम करतोय आणि त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या निमित्तानं देतो. 24 दिवस राहिलेत, 25 दिवस राहिलेत निवडणुकीला. ताकदीनं आपण कामाला लागा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.